लक्ष द्या, आतापर्यंत आपण 4 प्रॉपर्टीज बघितल्या त्याच्यात, ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज व्हेलोसिटी, बरोबर की नाही, डिस्प्लेसमेंट. आता 5वी प्रॉपर्टी आहे इन्स्टॅनियस व्हेलोसिटी. लक्ष द्या, इन्स्टॅनियस व्हेलोसिटी म्हणजे काय. जर याला समजून घ्यायचं असेल तर पहिले आपण एक ॲप्लिकेशन बेस्ड एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल, इथं ए पॉईंट आहे, इथं बी पॉईंट आहे. मला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी किती टाइम लागतो? टी लागतो. किती लागतो टाइम? टी. बरोबर आहे की नाही. पण मला डायरेक्ट ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी व्हेलोसिटी नाही काढायची. समजा इथं टाइम किती लागतोय, समजा फॉर एक्झाम्पल किती लागतोय, 10 मिनिट्स लागतोय. बरोबर आहे की नाही. मग मला जर असं काढायचं असेल काय, जर मला अशी व्हेलोसिटी काढायची असेल की समजा 2 मिनिटं मोशन चालू झाली आणि 2 मिनिटानंतर व्हेलोसिटी काय नेमकी, इथं मला जर व्हीची व्हॅल्यू काढायची असेल तर मी कशी काढणार आहे. मग त्या 2 मिनिटासाठी जी व्हीची व्हॅल्यू येईल, व्हेलोसिटीची काय येईल व्हॅल्यू, त्या क्षणासाठी, त्या इन्स्टंटसाठी, कळलं का, ती जी असेल व्हेलोसिटी तिला काय म्हणायचं, इन्स्टॅनियस व्हेलोसिटी. काय बोललो, कळलं. इन्स्टॅनियस व्हेलोसिटी म्हणजे काय, पूर्ण टोटल टाइम स्लॉट कितीचा आहे, 10 मिनिट्सचा आहे. पण मला डाटा पूर्ण तयार करायचा, कलेक्ट करायचा आहे, की ज्याच्यामध्ये 10 मिनिटमध्ये ज्यावेळेस 2 मिनिट्स होतील, मग बाकी किती राहतील मिनिट्स, 8 मिनिटं बाकी राहतील की नाही. ज्यावेळेस 2 मिनिट झाले त्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट किंवा ते इथून ए पासून बी पर्यंत मूव्ह होतोय, बरोबर की नाही. मग त्याची जी व्हेलोसिटी आहे ती काढायची असेल तर ती व्हेलोसिटी आपण ज्यावेळेस इन्स्टंटला काढू तिला काय म्हणायचं, इन्स्टॅनियस व्हेलोसिटी. मग दिले बघा, इट इज द व्हेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट, इट्स अ व्हेलोसिटी. मग ती काय, ती व्हेलोसिटी ॲट अ गिवन इन्स्टंट ऑफ टाइम. मग गिवन इन्स्टंट ऑफ टाइम कितीचा आहे, 2 मिनिट्स. झालं, हे झाले डेफिनेशन. आता हेच मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये कसं आहे, व्ही बार इज इक्वल टू ती काय, लिमिट डेल्टा टी टेन्स टू काय 0, डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी. आणि तुम्हाला माहिती आहे आपण वेक्टर चॅप्टर मध्ये शिकलो डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, डेरिव्हेटिव्ह डेफिनेशन शिकलो ना. लिमिट डेल्टा टी म्हणजे काय सांगता आपल्याला, तुम्ही टी ची व्हॅल्यू इथून इथपर्यंत जाऊ तर टाइम काय होणार आहे, 10 मिनिट्स होणार आहे की नाही. मग टाइम संपणार आहे की नाही बी पर्यंत जाऊस तर. मग तुम्ही जो टी आहे त्याची व्हॅल्यू कुठपर्यंत घेऊ शकता, 0 पर्यंत घेऊन जाऊ शकता. काय बोलतोय मी, 0 पर्यंत घेऊन जायची, पण 0 करायची का, टी इज नॉट इक्वल टू ती काय, 0. मग थोडक्यात काय सांगायचं त्यांना, की ज्यावेळेस तुम्ही इन्स्टंटिनियस व्हेलोसिटी कॅल्क्युलेट करता तेव्हा तिला काय असतं, लिमिट असतं. काय असतं, लिमिट असतं. पेपरला येत नाही, पेपरला फक्त डेफिनेशन येते, पण तुम्हाला माहित पाहिजे. आणि न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला व्हॅल्यू काढायला गरजेचं आहे. मग इथे काय दिले, dx बार आपण काय दिले, dt दिले. मग dx बार म्हणजे काय, आपण dx बार आपण dt म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण कोणाचा, x बारचा. x बार म्हणजे काय, a पासून b पर्यंतची काय डिस्प्लेसमेंट आहे. काय, मग आपण डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू काय, टी. आणि मग यालाच काय म्हणलेलं आहे, व्ही बार. आणि त्या इन्स्टंटची जी त्या टायमाला जी व्हेलोसिटी काढू त्या व्हेलोसिटीला काय म्हणायचं, इन्स्टॅनियस व्हेलोसिटी. कळालं. महत्वाचं काय माहिती नाही, तुम्हाला समजणं गरजेचं आहे. या नंतर समजणारच आहे. या टर्म थोड्या अवघड आहे, डेरिव्हेटिव्ह झालं, हे झालं, थेरोटिकल टर्म्स आहे, नंतर पण त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल झालं. पुढचं काय, इन्स्टॅनियस स्पीड. आता व्हेलोसिटीमध्ये स्पीडमध्ये काय फरक आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. व्हेलोसिटी म्हणजे कशी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे, आणि स्पीड म्हणजे कशी आहे, स्केलर क्वांटिटी आहे. कारण की स्पीडला आपण डायरेक्शन दाखवत नाही, पण वेक्टरला व्हेलोसिटीला काय दाखवतो आपण, डायरेक्शन दाखवतो. मग इथं पण तुम्ही काय करू शकता, व्हेलोसिटी ज्यावेळी काय कॅल्क्युलेट करू शकता, समजा इकडून असं चाललोय आपण किंवा इकडून चाललोय, बरोबर की. हे ऐका मी काय सांगतो, तुम्ही व्हेलोसिटीला स्पीड म्हणून कन्सिडर करू शकता. काय बोलतोय मी, व्हेलोसिटीला आपण स्पीड म्हणून कन्सिडर करू शकतो, बरोबर आहे की नाही. पण स्पीडला दरवेळेस आपण व्हेलोसिटी म्हणू शकत नाही. स्पीड म्हणजे काय, ऍक्च्युअल पाथ लेंथ म्हणजे डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स किती कव्हर केलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला काय म्हणतो आपण, स्पीड म्हणतो का नाही. स्पीड म्हणजे काय, ऍक्च्युअल पाथ लेंथ किंवा काय डिस्टन्स आपण काय टाइम आहे की नाही. आणि व्हेलोसिटी म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. मग तुम्हाला फक्त डिस्टन्स कव्हर करायचंय, मग कसं करायचं ते तुम्ही कसं अंतर कापायचं ते तुमच्या हातात. पण व्हेलोसिटी म्हणजे काय, एकदम सरळ. म्हणजे तुम्ही काय करू शकता, व्हेलोसिटीला स्पीड कन्सिडर करू शकता, पण स्पीडला जर टाइमला व्हेलोसिटी कन्सिडर करू शकत नाही. कळालंय. मग स्पीड काय दिलंय, स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट ऍट द गिवन इन्स्टंट ऑफ द टाइम टी. मग आता समजा इथपर्यंत जायला आपल्याला टाइम टी लागतोय, मग तुम्ही असं गेलं तरी टाइम टी लागणार आहे, असं गेलं तरी टी लागणार आहे.
मग समजा मला इथं गेल्यावर कधी टाइम झाला, तर टाइम किती झाला, समजा 3 मिनिट झाला, मग मला 3 मिनिटाला जे ऑब्जेक्ट आहे ते असे ए पासून बी पर्यंत जाते तेव्हा ते मूव्ह होत आहे ना, त्यावेळेस मला त्याचं काय काढायचं आहे, स्पीड काढायचं आहे. मग त्या टायमाला किंवा त्या इन्स्टंटला मी जेव्हा स्पीडची व्हॅल्यू काढेन, काय करतोय मी, स्पीडची जी व्हॅल्यू काढेन त्याला काय म्हणायचं, इन्स्टॅनियस स्पीड म्हणायचं. आपल्या 6 प्रॉपर्टीज पूर्ण झालेल्या आहे. आपण उद्या बघणार आहे काय त्याच्यामध्ये, युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म रेक्टिलिनियर मोशन त्या समजणं खूप गरजेचं आहे. कळालं? समजलंय? ठीक.